सोनगीर घरफोडी प्रकरणी सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह घेतले ताब्यात। धुळे शहर व परिसरातील नागरिक घरफोडीच्या घटनांनी त्रस्त असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 2 अट्टल चोरट्यांना अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून एका दुचाकीसह 72,000 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे। दिनांक 2 मार्च रोजी भूषण जीवन माळी यांच्या सोनगीर येथील घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून 36,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते। या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इरफान उर्फ मुन्ना मोहम्मद हसन अन्सारी आणि जाकीर शाह भिकन शाह फकीर यांना अटक केली। सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून चोरी केलेला ऐवज पोलिसांच्या ताब्यात दिला आहे। दोघेही सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी व इतर असे 23 गुन्हे दाखल आहेत। ते जिल्हा कारागृहात शिक्षा भोगून आलेले आहेत। या कारवाईत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, पंकज खैरमोडे, तुषार सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल विनायक खैरनार, महेंद्र सपकाळ, सुनील पाटील आणि मयूर पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। सोनगीर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर्ड नंबर 40/25 अशी घरफोडी झाली होती। त्याच्यामध्ये फिर्यादी भूषण जीवन माळी यांचं घर ते फोडण्यात आलं होतं। आपण एलसीबीच्या टीम मार्फत 2 आरोपींना याच्यामध्ये अटक केलेली आहे। त्याचं नाव आहे इरफान उर्फ मुन्ना मोहम्मद हसन अन्सारी, वय वर्ष 47, राहणार धुळे। त्याचप्रमाणे जाकीर शाह भिकन शाह फकीर, वय वर्ष 50, चांदगारा चौक, धुळे। या दोघांना आपण याच्यामध्ये अटक केलेली आहे। ते दोघंही कन्व्हिक्टेड आरोपी, यांना पूर्वी देखील कोर्टाकडून शिक्षा झालेली आहे आणि यांच्यावर एकूण 23 गुन्हे यांच्यावर दाखल आहेत। आपण याच्यामधला सर्व मुद्देमाल देखील हस्तगत केलेले आहे।